षोडशोपचाराणां लोकप्रत्यवायपरिहारार्थं पंचोपचार पूजनं च करिष्ये निर्विघ्नता सिद्ध्यर्थं स्मरणं च करिष्ये। जगन्नाथ भगवान की जय। विठ्ठलाचं 24 तास दर्शन आजपासून सुरू झालेलं आहे। देवाचा पलंग निघालेला आहे। आपल्यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज आवचकर आहेत। महाराज, देवाचा पलंग निघाला आहे। आज देवाचा पलंग निघालेला आहे, म्हणजे आजपासून देवाचे सर्व उपचार बंद होतात। देवाची सकाळची नित्यपूजा होते, देवाला नैवेद्य होतो, त्यानंतर देवाचा पोशाख, धूपारती, शेजारती हे सगळे उपचार बंद होतात व देवाला सायंकाळी 9च्या दरम्यान फक्त गंधाक्षता म्हणजे ज्याला आपण लिंबू पाणी म्हणतो, देवाचा थकवा काढण्यासाठी एवढाच उपचार असतो व रात्रभर भाविक भक्तांसाठी दर्शन खुले असते। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ। आषाढी एकादशी जसं जसं जवळ येते तसं तसं श्री विठ्ठल व माता रुक्मिणी भक्तांच्या दर्शनासाठी उभे असतात। सर, किती एका मिनिटात किती भाविक दर्शन घेतात आणि याच्यामुळे 24 तासात किती भाविकांना दर्शन मिळतं? एका मिनिटात आपण पाहिलं तर 30 ते 35 लोक दर्शन घेतात आणि दिवसभरात आपण 30 ते 35 हजार लोकांचं पददर्शन घडून आणतो आणि 1 लाखाच्या आसपास आपण मुखदर्शन त्याच्यामध्ये लोक घेऊ शकतात। म्हणजे आता 24 तास दर्शन सुरू झाल्यामुळे पूर्ण यात्रा संपेपर्यंत किती ते किती तारखेपर्यंत हे असणार आहे? हे आता आज 7 तारखेपासून प्रक्षाळ पूजा 26 तारखेला आहे, तोपर्यंत हे 24 तास दर्शन सुरू राहील। 24 तासातले 2 तास वगळता 22 तास पूर्णपणे दर्शन चालू राहील। आजपासून VIP दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। हो, VIP दर्शन पूर्णतः बंदच आहे। VIP दर्शन चालू राहणार नाही आजपासून सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी, कारण मंदिरे समिती आणि प्रशासन हे वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून जास्तीत जास्त भाविकांचे दर्शन घडवण्यासाठी प्रयत्नशील राहील। तर आजपासून लाखो भाविक सध्या दर्शनासाठी येत असल्यामुळं आजपासून आता देवाचं VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे आणि जे दर्शन रांगेतले भाविक आहेत त्यांना 24 तास दर्शन मिळणार आहे। रोज किमान 35,000 भाविकांना पायावरचं तर लाखभर भाविकांना मुखदर्शनाचा आनंद घेता येणार आहे। देवाचा पलंगही निघायला लागलेला आहे। देवाचा पलंग काढल्यामुळं देव आता 24 तास दर्शनासाठी उभे राहणार आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।